नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण पॅराजंबलचं प्रॅक्टिस करून घेणार आहोत. हे IBPS थ्रू पॅराजंबल असतील. म्हणजे IBPS पॅटर्ननुसार आपल्याला कोणत्या लेवलवर पॅराजंबल विचारले जाऊ शकतात ते आज आपण पाहणार आहोत. आजचे आपले हे पॅराजंबल मॉडरेट टू ॲडव्हान्स लेवलची असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की TCS पॅटर्नपेक्षा IBPS पॅटर्न थोडा डिफिकल्ट असतो. TCS पॅटर्न जर इझी असेल तर त्या मानाने IBPS पॅटर्न मॉडरेट असतो. TCS पॅटर्न जर मॉडरेट असेल तर त्या मानाने IBPS पॅटर्न जो असतो ॲडव्हान्स असतो. सो TCS पेक्षा थोडी डिफिकल्ट एक्झाम जी आहे ती IBPS द्वारा घेतली जाते. परंतु एक्झाम कितीही डिफिकल्ट असो, जर आपण प्रॉपर तयारी केली आणि आपल्याला माहिती असेल की प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि इंग्रजी विषय हा तुमच्यासाठी किंगमेकर विषय आहे, एक डिसाइडर सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला मेरिट लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यासाठी आपल्याला इंग्लिशचा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याचं अचूक उत्तर देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तो आजचं जे पॅराजंबल असणार आहे थोडंसं ॲडव्हान्स असणार आहे. परंतु कितीही ॲडव्हान्स असलं तरी जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला लागतात, बऱ्याच गोष्टीचं आकलन आपल्याला व्हायला लागतं. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या IBPSच्या पॅराजंबलला. बघा, या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या लाईन्समध्ये डायरेक्शन दिलेलं आहे. इथे सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, द फॉलोइंग सेंटेन्सेस फॉर्म अ पॅराग्राफ, की खाली दिलेले काही सेंटेन्सेस जी आहेत ती एक पॅराग्राफ तयार करतात. बघा, द फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली दिलेले सेंटेन्सेस फॉर्म म्हणजे तयार करतात अ पॅराग्राफ, एक पॅराग्राफ तयार करतात. दुसरं काय म्हटलेलं आहे यांनी की द सेकंड अँड फिफ्थ सेंटेन्सेस ऑफ द पॅराग्राफ्स आर गिवन, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं आणि पाचव्या क्रमांकाचं सेंटेन्स ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. आपल्याला जे पॅराजंबलची जी सेंटेन्सेस दिलेली आहेत यामध्ये बघा A, 2, B, C, 5, D आणि E या पद्धतीने ही सेंटेन्सेस आहेत. हे सेंटेन्सेस मिळून एक पॅराग्राफ तयार करतात आणि या पॅराग्राफमध्ये किंवा या सेंटेन्सेसमध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे हे आणि जे पाचव्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे हे फिक्स आहे, यांची जागा बदलणार नाही. म्हणजे तुम्हाला सेकंड सेंटेन्स कोणता आहे हे शोधण्याची गरज नाही, फिफ्थ सेंटेन्स, पाचवं सेंटेन्स कोणतं आहे हे शोधण्याची गरज नाही, कारण सेकंड अँड फिफ्थ सेंटेन्सेस आर ऑलरेडी गिवन. असं आपल्याला डायरेक्शनमध्ये सांगितलेलं आहे की बघा, द सेकंड अँड फिफ्थ सेंटेन्सेस ऑफ द पॅराग्राफ आर गिवन. आवाज येतोय सर्वांना? आता बघा, द रेस्ट आर नंबर्ड, आणि बाकीचे जे आहेत त्यांना कशा प्रकारे नंबर करण्यात आलेला आहे, A, B, C, D अँड E. आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं आणि पाचव्या क्रमांकाचं सेंटेन्स फिक्स्ड दिलेलं आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांना कशा प्रकारे नंबर करण्यात आलेला आहे, A, B, C, D आणि E या पद्धतीने नंबर करण्यात आलेला आहे. ओके, चला आता यानंतर यांनी काय म्हटलेलं आहे की these 5 parts are not given in their proper order, की हे जे ABCDE 5 जे सेंटेन्सेस आहेत हे त्यांच्या प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही आहेत, हे त्यांच्या योग्य क्रमामध्ये नाही आहेत. अरेंज देम इन द करेक्ट ऑर्डर, त्यांना एका करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे टू मेक द पॅराग्राफ मिनिंगफुल, की ज्यामुळे आपला पॅराग्राफ मिनिंगफुल होईल. अँड देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो, आणि त्याच्या खाली दिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांची आन्सर्स आपल्याला द्यायची आहेत. सो या पद्धतीचं आपलं हे डायरेक्शन आहे. आता आपल्याला या ठिकाणी सेंटेन्सेस दिलेले आहेत. बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, अ विमेन्स ओमेमलो सेरेमनी सिग्निफाईज दॅट शी इज नाव रेडी फॉर मॅरेज. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स ए सेंटेन्स आहे. आता सेकंड सेंटेन्स ऑलरेडी गिवन आहे. थर्ड सेंटेन्स बघा, वेन दे कम बॅक. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला फर्स्ट सेंटेन्स कोणतं होईल हे शोधायचं आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे, पहिलं सेंटेन्स शोधायचं आहे. मग पहिलं सेंटेन्स आपण कसं शोधणार, तर बघा ए पूर्ण रीड करा. बघा, अ विमेन्स ओमेमलो सेरेमनी, एक प्रकारची ही सेरेमनी आहे. अ विमेन्स ओमेमलो सेरेमनी
सिग्निफाईज दॅट शी इज नाव रेडी फॉर मॅरेज. आता हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होईल का हे समजून घेण्यासाठी बघा या सेंटेन्समध्ये अ वुमेन्स ओमेम्लो सेरेमनी सिग्निफाईज दॅट इथपर्यंत तर आपण म्हणू शकतो की हे आपलं पहिलं सेंटेन्स आहे. पण पुढे गेल्यानंतर हा जो शी वापरलेला आहे हा शी नेमका कोणत्या महिलेसाठी वापरलेला आहे किंवा कोणत्या मुलीसाठी वापरलेला आहे हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. मग हे जर आपण निश्चितपणे सांगू शकत नाही तर याचा अर्थ असा आहे की ए सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. ए सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. आणि हे तर दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे, हे तर पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. मग आता तिसरं सेंटेन्स बघा, तिसऱ्या सेंटेन्सची सुरुवात वेन आणि त्यानंतर दे लिहिलेलं आहे. मग आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे की वेन नंतर दे असेल तर हे आपलं पहिलं सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. म्हणजे सेंटेन्स क्रमांक बी हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर बघा पुढे म्हटलेलं आहे ओमेम्लो इज अ ट्रेडिशनल झुलू कमिंग ऑफ एज सेरेमनी फॉर वुमेन. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओमेम्लो काय आहे तर ओमेम्लो इज अ ट्रॅडिशनल, एक परंपरा आहे. इज अ ट्रॅडिशनल झुलू, एक पारंपरिक झुलू आहे. कमिंग ऑफ एज सेरेमनी फॉर वुमेन, वुमनचं जे कमिंग ऑफ एज आहे त्याची काय आहे एक सेरेमनी आहे, त्याला आपण काय म्हणतो ओमेम्लो असं म्हणत असतो. सो आता हे सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे की या ठिकाणी असा कोणताही शब्द नाही की जो शब्द आपल्याला पहिलं सेंटेन्स नाही असं सांगेल. सो आपण हे म्हणू शकतो की सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स होऊ शकतं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स कोणतं होईल सी होईल. आणखी पुढे सेंटेन्सेस आहेत ते देखील चेक करूया. हे तर पाचव्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे म्हणजे हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा सेंटेन्स डी ची सुरुवात झालेली आहे ऑन द 7th डे, सातव्या दिवशी द गर्ल्स वेकअप, मुली उठतात. सातव्या दिवशी मुली उठतात. आता हा सातवा दिवस नेमका काय आहे, मुली उठतात नेमकं काय आहे, हे अशा प्रकारचं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. म्हणजे सेंटेन्स डी कॅन नॉट बी द फर्स्ट सेंटेन्स. त्यानंतर आहे द रिच्युअल इन्व्हॉल्व्स स्लॉटरिंग ऑफ अ काऊ. आणि हे जे रिच्युअल्स आहे, ही जी परंपरा आहे किंवा हे जे रिच्युअल आहे, हे जे कर्मकांड आहे इन्व्हॉल्व, याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते स्लॉटरिंग अ काऊ म्हणजे गायीची कत्तल याच्यामध्ये समाविष्ट होते. परंतु कोणतं रिच्युअल हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आणि सुरुवातीलाच आपण द रिच्युअल घेऊ शकत नाही, म्हणून हे देखील पहिलं सेंटेन्स होणार नाही. मग आता आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे बघा की फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते फर्स्ट सेंटेन्स कोणतं असणार, फर्स्ट सेंटेन्स सी सेंटेन्स असणार. फर्स्ट सेंटेन्स कोणतं सेंटेन्स आहे, सी हे सेंटेन्स आहे. आणि सी सेंटेन्स नंतर दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स हे आहे. मग आपण आता सेंटेन्सेसला लिंकिंग करून घेऊया की दुसऱ्या सेंटेन्सचं नेमकं काय म्हणणं आहे. बघा समजते सर्वांना, पहिलं सेंटेन्स आपण कशा पद्धतीने शोधलेलं आहे. पहिलं सेंटेन्स आपण या पद्धतीने शोधलं की जेव्हा पहिलं सेंटेन्स आपण रीड केलं त्यामध्ये शी हा शब्द मिळाला की ज्यामुळे ते पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यानंतर हे दुसरं सेंटेन्स आहे तर हे पहिलं सेंटेन्स होऊच शकत नाही. त्यांनी फिक्स दिलेलं आहे की हे दुसरं सेंटेन्सच असणार, त्यामुळे हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. वेन देने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी ओमेम्लो इज अ ट्रेडिशनल झुलू कमिंग ऑफ एज फॉर वुमेन. सो हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. त्यासाठी आपण पुढचंही सेंटेन्स चेक केलं. पुढचं सेंटेन्स पाचव्या क्रमांकावर येणार आहे, ते पहिलं सेंटेन्स होणार नाही. ऑन द 7th डे म्हणजे सातव्या दिवशी मुली उठतात, झोपेतनं उठतात. सो हे कशासाठी संबोधलेलं आहे, कशासाठी बोललेलं आहे हे माहिती नाही. त्यानंतर द रिच्युअल इन्व्हॉल्व्स, कोणता रिच्युअल, कशाचा रिच्युअल आणि ते काय इन्व्हॉल्व करतं याच्याबद्दल काही माहिती नाही, तर मग हे पहिलं सेंटेन्स ई होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत केवळ एकच सेंटेन्स शिल्लक राहिलं ते म्हणजे सेंटेन्स सी. आणि सेंटेन्स सी पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स होईल. दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स हे होईल ओमेम्लो इज अ ट्रेडिशनल झुलू कमिंग ऑफ एज सेरेमनी फॉर वुमेन. आणि त्यानंतर दुसरं सेंटेन्स काय आहे की दिस रिच्युअल म्हणजे हे जे ट्रेडिशनल झुलू आहे, हे जे रिच्युअल आहे, हे जे कर्मकांड आहे इज युजुअली डन फॉर फिमेल्स. आणि हे कुणासाठी केलं जातं तर हे जनरली युजुअली कुणासाठी केलं जातं तर हे फिमेल्ससाठी केलं जातं.
ॲट द एज ऑफ 21, जेव्हा त्यांचं वय हे 21 असतं, तेव्हा ही सेरेमनी किंवा तेव्हा हे रिच्युअल किंवा तेव्हा हे कर्मकांड जे आहे ते केलं जातं. बट इट कॅन बी डन, परंतु इट कॅन बी डन ॲट एनी स्टेज ऑफ वुमेन्स लाईफ. सो इथे म्हटलेलं आहे की एकतर हे 21व्या एजला केलं जाऊ शकतं किंवा कोणत्याही स्टेजमध्ये, लाईफच्या कोणत्याही स्टेजमध्ये, वुमेन्सच्या लाईफच्या कोणत्याही स्टेजमध्ये हे जे रिच्युअल आहे, हे जे कर्मकांड आहे केलं जाऊ शकतं. इट व्हॅरीज, हे वेगवेगळ्या पद्धतीने अँड डिपेंड्स ऑन सर्कमस्टान्सेस, वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या परिस्थितीवर हे अवलंबून असतं की केव्हा करायचं आहे, कसं करायचं आहे. सो हे तर आपलं सेकंड सेंटेन्स झालं. आता आपल्याला शोधायचं आहे थर्ड सेंटेन्स. आता पहिल्या सेंटेन्समध्ये बघा, आपण पाहिलं की ओमेम्लोबद्दल त्यांनी अधिकची माहिती दिली. त्यानंतर ओमेम्लो जे कर्मकांड आहे त्याची अधिकची माहिती आणखी दिली की हे फिमेलच्या 21 एजमध्ये केलं जातं किंवा त्यांच्या लाईफच्या कोणत्याही स्टेजला केलं जाऊ शकतं आणि हे सर्कमस्टान्सेस म्हणजे सिच्युएशनल आहे, सिच्युएशनवर डिपेंड करतं आणि सिच्युएशनवर वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. आता बघा, यानंतर डायरेक्टली आपण वेन दे कम बॅक असं म्हणू शकत नाही. दुसऱ्या सेंटेन्स नंतर हे तिसरं सेंटेन्स आपण घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा, इथे म्हटलेलं आहे अ वुमेन्स ओमेम्लो सेरेमनी सिग्निफाईज दॅट शी इज नाव रेडी फॉर मॅरेज. सो अजूनही आपल्याला मॅरेज संबंधी काहीही सांगितलेलं नाहीये. सो त्यानंतर आपण बघूया, हे तर 5व्या नंबरचं सेंटेन्स आहे. यानंतर इथे डी आहे ऑन द 7th डे. अजून इथे 7th डे 6th डे काहीही माहिती नाही. त्यानंतर हे सेंटेन्स आहे द रिच्युअल इन्व्हॉल्व. आता बघा, ज्या कर्मकांडाबद्दल इथे बोललेलं आहे की दिस रिच्युअल इज युजली डन फॉर फिमेल्स ॲट द एज ऑफ 21, की हे जे कर्मकांड आहे हे कर्मकांड कोणासंबंधी आहे, फिमेल संबंधी आहे ॲट द एज ऑफ 21. आणि त्याच रिच्युअलबद्दल लिंक करताना आपल्याला सेंटेन्स ई मिळत आहे की द रिच्युअल हे जे कर्मकांड आहे इन्व्हॉल्व स्लॉटरिंग अ काऊ, की या कर्मकांडामध्ये गो हत्या देखील आहे. अँड द ट्रेडिशनल झुलू डान्स, आणि या कर्मकांडामध्ये ट्रेडिशनल झुलू डान्स पण आहे की ज्याचं नाव काय आहे, उकुसिना. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे इन्व्हॉल्व्स अ स्पियर, स्पियर म्हणजे भाला, अँड गेस्ट, आणि त्याच्यामध्ये काही गेस्ट असतात, पाहुणे असतात. गिफ्टिंग द यंग फिमेल, की जे यंग फिमेलला गिफ्ट करतात, विथ मनी, पैसे गिफ्ट करतात, अँड अदर ब्लेसिंग्स, आणि आशीर्वाद वगैरे स्वरूप काहीतरी देत असतात. सो आता आपण म्हणू शकतो की जर फर्स्ट सेंटेन्स सी आहे तर सेकंड सेंटेन्स टू आहे आणि थर्ड सेंटेन्स जे आहे हे थर्ड सेंटेन्स आपलं कोणतं होणार आहे, ई हे सेंटेन्स होणार आहे. थर्ड सेंटेन्स आपल्याला कोणतं दिसतंय, ई हे सेंटेन्स दिसतंय. थर्ड सेंटेन्स कोणता आहे, ई हे सेंटेन्स आहे. आता थर्ड सेंटेन्स ई झाल्यानंतर आपल्याकडे कोणकोणती सेंटेन्सेस शिल्लक राहतात, वेन दे कम बॅक. आता हे कुणासाठी आहे माहिती नाही. त्यानंतर आपल्याकडे हे सेंटेन्स शिल्लक आहे ऑन द 7th डे, 7व्या दिवशी. अजून इथे काहीही आपल्याला डिक्लेरेशन मिळालेलं नाहीये की दिवस काय, कोणता दिवस, कसला दिवस. परंतु इथे आपल्याला दिसतंय की अ वुमेन्स ओमेम्लो सेरेमनी सिग्निफाईज दॅट शी इज नाव रेडी फॉर मॅरेज. आणि हे सिग्निफाय करतं की जी फिमेल आहे किंवा जी मुलगी आहे ती आता लग्नासाठी तयार आहे. सूचित करते की हे जे वुमेन्स ओमेम्लो सेरेमनी आहे हे कशाला सूचित करते, याला सूचित करते की जी मुलगी आहे ती आता लग्नासाठी तयार आहे. सो त्यानंतर ई नंतर जर आपण पाहिलं तर चौथं सेंटेन्स आपल्याला कोणतं मिळतंय, ए मिळतंय. ए नंतर चौथं सेंटेन्स आपल्याला कोणतं मिळतंय, ए हे सेंटेन्स मिळतं. बघा, लिंकिंग करतोय आपण. पहिलं सेंटेन्स मिळालं, त्यानंतर दुसरं सेंटेन्स ऑटोमॅटिकली मिळालं. दुसऱ्या सेंटेन्सला लिंक करणारं आपण तिसरं सेंटेन्स मिळवलं. तिसऱ्या सेंटेन्सला लिंक करणारं आपण चौथं सेंटेन्सही मिळवलं. आणि पाचवं सेंटेन्स तर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, हे पाचवं सेंटेन्स आहे. सो पाचव्या सेंटेन्समध्ये आपण 5चा आकडा लिहिणार, हा 5 नंबर. इथे म्हटलेला आहे की द गर्ल इज सपोज टू स्टे 7 days इन रोंडोवेल विथ हर फ्रेंड्स. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जी मुलगी आहे ज्यासाठी हे सर्व कर्मकांड सुरू आहे तिला 7 दिवसासाठी रोंडोवेल मध्ये ठेवलं जातं विथ हर फ्रेंड्स, तिच्या मैत्रिणींसोबत. अँड प्रॅक्टिस सॉंग्स, आणि सॉंग्सची प्रॅक्टिस केली जाते
फॉर द सेरेमनी, आणि या सेरेमनीसाठी सॉंग्सची प्रॅक्टिस केली जाते. सो हे आपलं 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे. आता बघा 5व्या क्रमांकाच्या सेंटेन्समध्ये आपल्याला 7 डेज देऊन दिलेला आहे. 5व्या क्रमांकाच्या सेंटेन्समध्ये आपल्याला 7 डेज दिलेला आहे आणि इथे आपल्याला बघा ऑन द 7th डेज मिळालेला आहे. इथे आपल्याला काय मिळालेलं आहे? ऑन द 7th डेज. म्हणजे या सेंटेन्सला हे सेंटेन्स कंटिन्यू करते, म्हणजे 6व्या क्रमांकाचं सेंटेन्स कोणतं होणार? डी होणार. 6व्या क्रमांकाचं सेंटेन्स कोणतं होणार बघा? डी होणार. सो हे 6व्या क्रमांकाचं सेंटेन्स आपलं झालेलं आहे डी. 6व्या क्रमांकाचं सेंटेन्स कोणतं आहे? डी. आणि मग जे शिल्लक राहिलेलं आहे ते 7व्या क्रमांकाचं सेंटेन्स. सो बी जे सेंटेन्स आहे हे बी 7व्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे. आणि या पद्धतीने आपला हा जो सिक्वेन्स आहे हा तयार झालेला आहे की फर्स्ट सेंटेन्स सी आहे, सेकंड सेंटेन्स ऑलरेडी गिवन होतं, थर्ड सेंटेन्स ई येणार, फोर्थ सेंटेन्स ए येणार, फिफ्थ सेंटेन्स ऑलरेडी गिवन आहे, सिक्स्थ सेंटेन्स डी आहे आणि 7th सेंटेन्स जे आहे हे बी आहे. मग आता या पॅराग्राफवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 5 प्रश्न विचारले जातात की फर्स्ट सेंटेन्स कोणतं, सेकंड सेंटेन्स कोणतं, थर्ड सेंटेन्स कोणतं, फोर्थ सेंटेन्स कोणतं, लास्ट सेंटेन्स कोणतं, या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणून हे सोडवण्यासाठी आपल्याला जरी 5 ते 7 मिनिटं लागलीत किंवा 10 मिनिटं जरी लागलीत तरी आपली 5 प्रश्न जी आहे ते 5 प्रश्न आपण अचूक पद्धतीने सोडून आपण 10 गुण जे आहेत ते मिळवू शकतो. मग आता याच पॅराग्राफवर आपल्याला काही 5 प्रश्न जे आहेत ते विचारलेली आहेत. बघा पहिला प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द फर्स्ट सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स कोणतं आहे? बघा पहिलं सेंटेन्स मध्ये ऑप्शन आहे ए बी सी डी. मग पहिलं सेंटेन्स कोणतं आहे? पहिलं सेंटेन्स आहे सी. मग पहिलं सेंटेन्स जर सी आहे तर ऑप्शन 3 आपलं राईट ऑप्शन होईल. फर्स्ट सेंटेन्स जर सी असेल तर ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. कळते सगळ्यांना? समजते? बघा IBPS पॅटर्न आहे. IBPS पॅटर्न थोडा मॉडरेट स्वरूपाचा असतो आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जास्त प्रमाणात करावं लागतं आणि म्हणून आपल्याला IBPS साठी चांगली तयारी करून घ्यायची आहे. आता पुढे म्हटलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द थर्ड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. सो तिसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स कोणतं होतं? बघा तिसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे ई. तिसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे ई आणि ई आहे ऑप्शन 2 मध्ये. मग ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द फोर्थ सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. फोर्थ सेंटेन्स कुठला आहे? बघा फोर्थ सेंटेन्स आहे ए. फोर्थ सेंटेन्स कोणता आहे? ए. सो ऑप्शन 1 जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द सिक्स्थ सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. सिक्स्थ सेंटेन्स कोणता आहे? बघा सिक्स्थ सेंटेन्स आहे डी. सिक्स्थ सेंटेन्स कोणता आहे? डी आहे. मग सिक्स्थ सेंटेन्स विचारलेला आहे डी. सो ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. त्यानंतर काय विचारलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द लास्ट सेंटेन्स. विच वन ऑफ द फॉलोइंग शुड बी द लास्ट सेंटेन्स. बघा लास्ट सेंटेन्स कोणतं होतं? बी होतं. लास्ट सेंटेन्स बी फॉर बॅट. सो लास्ट सेंटेन्स कोणतं होणार? बी फॉर बॅट. ऑप्शन 2. ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन होईल. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. ओके सो बघा अशा पद्धतीचे जे पॅराग्राफ्स आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. जर परीक्षा कठीण काढायचं म्हटलं तर या प्रकारचे पॅराग्राफ्स जे आहेत ते पॅराजंबल म्हणून आपल्याला विचारले जाऊ शकतात. परंतु बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सेंटेन्सेस जी आहेत ती आपण कशा प्रकारे जॉईन करतो. हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे पहिलं सेंटेन्स आहे का हे चेक करण्यासाठी आपण पूर्ण सेंटेन्स रीड केलं. त्यानंतर आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी शी हा शब्द आहे आणि शी शब्द कुणासाठी वापरलेला आहे हे निश्चितपणे आता आपण सांगू शकत नाही. म्हणून सेंटेन्स ए पहिलं सेंटेन्स झालं नाही. त्यानंतर हे दिस रिच्युअलचं सेंटेन्स जे आहे हे ऑलरेडी सेकंड सेंटेन्स आहे. जे सांगितलेलंच आहे की हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे तर ते पहिल्या क्रमांकाचं होऊ शकत नाही. त्यानंतर इथे वेन देने सुरुवात केलेली आहे. वेन दे कम. मग हा दे कुणासाठी वापरलेला आहे निश्चितपणे सांगता येत नाहीये आणि म्हणून हे सेंटेन्स देखील फर्स्ट सेंटेन्स होणार नाही.
त्यानंतर सेंटेन्स सी आपलं कदाचित पहिलं सेंटेन्स होऊ शकतं, परंतु आपल्याला पुढे देखील चेक करायचं आहे. हे तर 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे, पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स होऊ शकत नाही. इथे ऑन द 7th डे म्हटलेलं आहे, 7व्या दिवशी. कशाचा 7वा दिवस हे माहिती नाही. द रिच्युअल, कोणतं रिच्युअल हे देखील माहिती नाही. म्हणून सेंटेन्स डी, सेंटेन्स ई पहिलं सेंटेन्स झाले नाही. सेंटेन्स ए देखील पहिलं सेंटेन्स नव्हतं, सेंटेन्स बी देखील पहिलं सेंटेन्स नव्हतं. दुसऱ्या आणि 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स पहिल्या क्रमांकाचे सेंटेन्स होऊ शकत नाही. मग हे सी क्रमांकाचं जे आहे हे पहिलं सेंटेन्स आपलं झालेलं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, ओमेम्लो इज अ ट्रेडिशनल झुलू कमिंग फॉर एज सेरेमनी फॉर वुमेन. आणि त्यानंतर दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे. मग हे दुसरं सेंटेन्स फिक्स आहे, परंतु रीड करावं लागेल कारण पुढे आपल्याला सेंटेन्सेस लिंक करायचे आहेत. सो द रिच्युअल इज युजली डन फॉर फिमेल्स ॲट द एज ऑफ 21. हा जो रिच्युअल आहे किंवा हे जे कर्मकांड आहे हे मुलीच्या 21व्या वर्षी केलं जातं. बट इट कॅन बी डन ॲट एनी टाइम, एनी स्टेज ऑफ द वुमेन्स लाईफ. परंतु हे त्या मुलीच्या किंवा त्या स्त्रीच्या कोणत्याही एजला केलं जाऊ शकतं. इट वॅरीज अँड डिपेंड्स ऑन सर्कमस्टान्सेस. हे सिच्युएशनल आहे, सिच्युएशननुसार याच्यामध्ये फरक पडेल, सिच्युएशनवर हे अवलंबून असेल. मग या सेंटेन्सला लिंक करणारे सेंटेन्स कोणता आहे, तर या सेंटेन्सला लिंक करणारा सेंटेन्स ए सेंटेन्स होऊ शकलं नाही, कारण इथे अ वुमेन्स ओमेम्लो सिलोमिनी सिग्निफाईज दॅट शी. पण हा शी कोणासाठी वापरलेला आहे निश्चित माहिती नाही आणखी. मग त्यानंतर आपण इकडे आलो, हे 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे. त्यानंतर आपण इथे ऑन द 7th आलो, 7th काय आहे हे माहिती नाही. आणि आपण लास्ट सेंटेन्सला आलो तेव्हा आपल्या दुसऱ्या सेंटेन्सची लास्ट सेंटेन्स जी आहे त्याची प्रॉपर लिंकिंग झाली आणि म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आपण सेंटेन्स ई घेतलं. सेंटेन्स ई रीड केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की या ठिकाणी आपण रिच्युअलबद्दल बोलतोय आणि याच रिच्युअलबद्दल आपण पुढे आलो. सो ऑप्शन ए जे आहे हे ऑप्शन ए आपण सेंटेन्स ई नंतर काय केलं, 4थ्या क्रमांकावर लिंक केलं. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स ऑलरेडी दिलं होतं. 5व्या क्रमांकाच्या सेंटेन्समध्ये 7 days बद्दल आलेलं आहे. तेच 7 days डी मध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे 5व्या नंतर डी जो आहे ते प्रॉपरली 6व्या क्रमांकाचं सेंटेन्स झालं. आणि त्यानंतर मग जे शिल्लक राहिलं सेंटेन्स ते शिल्लक राहिलेलं सेंटेन्स आपलं शेवटचं सेंटेन्स झालं. मग सेंटेन्स बी शेवटचं सेंटेन्स, कारण ते शिल्लक होतं म्हणून ते 7व्या क्रमांकावर. म्हणून सी 2 ई ए 5 डी बी हा आपला योग्य क्रम या ठिकाणी झालेला आहे. सो या पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो या पॅराग्राफचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हाच पॅराग्राफ येईल असं नाही, परंतु याप्रमाणे तुम्हाला पॅराग्राफ दिले जातील तेव्हा तुम्हाला न घाबरता या पॅराग्राफ्सला कमीत कमी प्रयत्नपूर्वक तुम्हाला लिंक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं सेंटेन्स शोधा, तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर जर दुसरं 5वं सेंटेन्स गिवन असेल तर पहिलं दुसरं लिंक झाल्यानंतर दुसऱ्याला तिसरं लिंक करणारं तुम्हाला लगेच भेटेल. म्हणजे पहिलं आणि तिसऱ्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तिथे तुमचे 4 मार्क्स होतील. संपूर्ण पॅराग्राफ जरी तुम्हाला जोडता नाही आला, तुम्हाला कमीत कमी 4 सेंटेन्सेस जरी लिंक करता आले तरी तुमचे 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न क्लिअर होत आहेत. त्यामुळे पूर्ण जर तुम्हाला जमलं नाही परीक्षेमध्ये तरी काही अडचण नाही, कमीत कमी 3-4 सेंटेन्सेस लिंक करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले पहिले 2-3 प्रश्न जे आहेत ते क्लिअर होतील. आता हा जो पॅराग्राफ आहे हा IBPS पॅटर्नचा आहे. यापूर्वी आपण जे पॅराग्राफ्स पाहिले होते ते TCS पॅटर्नचे होते. त्यामध्ये एक पॅराग्राफ आणि खाली BCDA ABCD अशा प्रकारे दिलं जातं. सो त्याच प्रकारची पॅराग्राफ जी आहे ते TCS मध्ये विचारले जातात. सो इकडे आणखी IBPS पॅटर्नमध्ये आणखी 2 वेगळे प्रकार आहेत पॅराग्राफ, जे आपण ज्याला पॅराजंबल असं म्हणतो किंवा पॅराग्राफ रिअरेंजमेंट किंवा अरेंजमेंट ऑफ द सेंटेन्सेस म्हणतो. वेगवेगळी नावं आहेत. कुणी अरेंजमेंट ऑफ द सेंटेन्सेस म्हणतं, कुणी रिअरेंजमेंट ऑफ द सेंटेन्सेस म्हणतं, कुणी पॅराजंबल म्हणतो, कुणी पॅराग्राफ म्हणतो. सो किंवा शफलिंग द सेंटेन्सेस तोही हाच प्रकार आहे. सो तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला ही सेंटेन्सेस लिंक करायची आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता 10 वाजलेले आहेत. आजचं आपलं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. भेटूया उद्याच्या दिवशी दुपारी 2 वाजता TCS सिरीजमध्ये आणि रात्री 9 वाजता IBPS पॅटर्नच्या प्रॅक्टिस सिरीजमध्ये. सो आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच.